आणि हितेश दोन्ही मॅच विनर आहेत. प्रशांतजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाला हितेश करता काय फटके खेळले ऑन दी अप स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्ह हे फटके आपण पाहिलेत. वेल बॅट हितेश काय म्हणशील खूप प्रेशर होतं तुमच्यावर देखील दिवेश आउट झाला त्यानंतर काय माइंडसेट होता. माइंडसेट येत होतं की या मॅच घेऊन खेळायचंय कारण ही मॅच हरलो तर आम्ही बाहेर होतोच त्याच्यात काय शक्यता नाही. अनेक बॅटर मी पाहिले आडव्या बॅटने पुल करतात स्वीप करतात हुक करतात मात्र हितेश भोईरला आपण नेहमीच कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर कट ऑन दी अपचे फटके हे फटके नेमके कशामुळे सिद्ध झाले. नाही मी बॉल येईल तसं खेळतो मी ठरवून बॉल खेळत नाही. बॉलच्या मेरिट वरती बॅटिंग केली जाते हेच खरे खेळाडू आहेत. एकदा जोरदार टाला हितेश भोईर करता मॅन ऑफ द मॅच ठरला हितेश भोईर. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मॅच करता आपण पाहणार आहोत विहाना सुपर किंग वर्सेस SM फिटनेस. काय घडामोडी घडतायत. चला घाई करायची आहे. पहिला बॉल अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समोर पुन्हा एकदा डॉट बॉल. क्या बात आहे कुणाल पाटील जबरदस्त बॉलिंग करते. 2 डॉट बॉल आलेत निलेशच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लॅश केलंय गली रिझनला पुश करो खुश रहो. एकच रन आलाय सध्या तरी एका धावेवर समाधान. विहाना सुपर किंग सिम्बॉल पाहिला तर चेन्नई सुपर किंगचा सिम्बॉल पाहायला मिळतोय. रोहन दादा पाटील यांचा हा संघ पाहायला मिळतोय आणि एका साइडला शुभमजी म्हात्रे SM फिटनेस. उन्हाला आलाय चांगला तुम्हाला स्कीम देखील आहे SM फिटनेस मध्ये. यावेळी काय घडतंय दर्पण थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. बऱ्याच चुका झाल्यात या चेंडूवरती. 22 च्या माध्यमातून एकदा बॅटला बॉल लागल्याने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. स्टेप आउट केला होता बॅटरने. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाने केला. तिथून बॉल मिस झाल्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट चांगला राहिला. पुन्हा एकदा चेंडू मिड ऑन रिजन मध्ये आला तिथून डायरेक्ट हिट केला आणि एक धाव जी आली ती 22 ची आली. चांगला फटका आहे गॅप मध्ये जाईल का कुणाल मडके. जास्त पॉइंट्सनी विकेट घेतलाय या संघामध्ये. कुणालला 28,000 पॉइंट्स त्याच्यावरती देखील खर्च केलाय. 2 धावेने धावपळक पुढे आलाय 4च्या घरामध्ये. नवीन मात्र आमच्या जोडीला जॉईन झाल्यात ऍज अ स्कोरर म्हणून. भरपूर मेहनत JPL मध्ये त्यांची देखील आहे. ऑप्शनला आम्हाला भरपूर माहिती त्यांनी दिली. मनीष म्हात्रे आणि विचार केला तर नवीन म्हात्रे यंदा त्यांचा संघ नाही आहे JPL मध्ये मात्र पुढच्या वर्षी नक्कीच त्यांचा संघ दिसेल. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटला. कुणाल मडके आहे पुन्हा एकदा कुणाला स्ट्रगलिंग करतोय आणि इथे 2 धावा सध्या तरी कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल की नाही मात्र इथे काय घडतंय दर्पण गेला होता पुन्हा एकदा आलाय. SM फिटनेस मध्ये थोडासा दगदग वाढला असेल. 2 धावेने धावपळक 6 1 ओव्हर 6 धावा. लगेच फील्ड सेट करा आणि लगेच बॉलरला बॉलिंग मार्क वरती आणा. एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने फिल्डिंग लावून घ्या प्लीज. फिल्डिंग लावून घ्यायचंय. अंपायर तुम्ही देखील त्यांना तिकडे समजावायचं आहे.
बाकीचा शेड्यूल कम्प्लीट करायचा आहे. असं नाही की 8 मॅच आहेत म्हणून 8 मॅच झाल्या पाहिजे. जर 9 झालं तर चांगलं आहे उद्याच्या दिवसासाठी. म्हणून याकरता थोडं स्पीडअप करा प्लीज. 6 रन. आणि मी कोणत्या संघाला सांगत नाही, प्रत्येक टीमला आम्ही सांगतोय. एकामुळे चुकी नाही होत, सर्वांमुळे या चुका होत आहेत. मॅच आपण आज 10:30 चालू केला. श्रीकांत गावडे सकाळी आले आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही अलाउन्स केलं होतं 9 9:30, मात्र काही कारणास्तव 10:30 मॅच चालू झाली. बाहेर जे प्रेक्षक आहेत ना ते देखील ऐकत असतात आणि ते शोधून कोणाला काढतात तर कॉमेंटेटरला. तुम्ही अलाउन्स केले तर आम्हाला जे आयोजक सांगतात ते आम्ही बोलतो. 1 ओव्हर 6 धावा. श्रीकांत गावडे मॅचचा आनंद घेतात, त्यांचं हार्दिक स्वागत. चांगला फटका बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आणि एकच धाव. गोपी चांगले फिल्डिंग करतोय. एका धावेने धाव प्लग 7 धावा. गोपी, खन्ना जर विचार केला तर चांगले चांगले खेळाडू आहेत. दीपेश, हिमालय लेफ्टीला ऍडव्हान्टेज असला तर हिमालयचा वापर करू शकता. त्यानंतर कुणाल आहे, कुणाल मडके आहे. चांगले प्लेयर्स या टीम मध्ये देखील आहे. प्रॉपर बॅलन्स टीम आहे. आणखीन जे खेळाडू आहेत त्यांची नावं देखील तुमच्यापर्यंत येतीलच. पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका खेळायचा होता, स्लॅश केलाय, कव्हर पॉइंट मधून चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक लागले, शर्यत चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातोय. 2 धावा. सध्या तरी आरामात बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे. 9 धावा 2 बॉल. आशिष सर आणि विरल नायर सर, चांगला लुक अंपायरचं देखील पाहायला मिळतंय. मरून कलर म्हणून हे अंपायर ठेवले आम्ही, कारण की त्यांना मरून कलर दिलाय. पुन्हा एकदा एकच धाव येईल. सध्या तरी फिल्डिंग चांगली होते. एका धावेने धाव प्लग पुढे आलाय 10च्या घरामध्ये. 10 रन्स. चांगलं वातावरण पाहायला मिळतंय. उन्हाची तीव्रता कधी सावली. पहिल्या जेपीएल मध्ये आपण पाहिलं होतं, पाऊस देखील पडला होता आणि मग एक दिवस पुढे ढकलला होता. म्हणून 2 जेपीएल समित पाटील यांचा देखील उल्लेख करेन. अप्रतिम समित पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही वर्ष जेपीएलचे आपण पाहिलेत. येणार कट्टा स्टँड मध्ये ते कालच्या दिवसात दिसले. स्विच हिटचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. फिल्डर आला गोपी. 2 धावा कंप्लीट. 2 धावेवर समाधान. 2 धावेने धाव प्लग पुढे सरसावले, येऊन पोचले 12च्या घरामध्ये. 4 बॉल 12. 1-2 1-2 अशा प्रकारे धावा येत आहेत. एस एम फिटनेस एक प्रकारचा साने गुरुजी स्टँड आपण म्हणू शकतो. आणखी 9 खेळाडू साने गुरुजी संघाचे आहेत. वाईट बॉल पाहत राहिला. मनामध्ये शंका वाटली तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. मग तिथे अंपायरची संवाद साधण्यापेक्षा रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू डायरेक्ट घेऊ शकता. मात्र काही खेळाडू संवाद साधतात, नंतर अंपायरने डिसिजन दिल्यावर बरोबर जात आहेत. त्यांना मनामध्ये ठाऊक आहे, एखादा दबाव टाकून जर दिला, वाईट बॅटर करता जर दिला, गोलंदाजा करता दिला नाही तर ते देखील पाहिलं जाते, फ्लिक केला जातोय. शॉर्ट फॅन्डे 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता काय रनिंग बिटवीन द विकेट. ला जवाब. एका साइडला मिल्खा सिंग तर दुसऱ्या साइडला हुसेन बोल्ट. अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट. 15 धावा. मृणाल म्हात्रे भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतले जेटीसी करता आणि महेंद्र भगत टीसीबी करता. दोन्ही चॅनल एकत्र, जय आणि वीरू एकत्र पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. फिल्डर आहे, रनआउटची संधी, मात्र चेंडू हातामध्येच ठेवलाय. ओव्हर झाल्या 2. 8च्या सरासरीने पॉवर प्ले मध्ये आल्यात 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. ऐकूया सुंदर संगीत आणि लगेच ड्रिंक्स मैदानात आणा आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. डीजे 16 रन 2 ओव्हर. बघा विरल नायर सर तेच सांगतायत, प्लीज सेट करा फिल्डिंग.
आम्ही इथून बोलू, अंपायर तिथून सांगतील. अंपायर आणि कॉमेंटेटरला कोणता फरक पडणार नाही. टाइमपास झाला तर फरक पडेल तो खेळणाऱ्या संघाला, त्या खेळाडूंना. आणि एखाद्या क्लायमेट मुळे जर मॅच गमावली ना तर ती खटकेल. टाइमपास म्हणूनच कधी कधी आपण नेहमी सांगत असतो, टाइम इज अ मनी. गेलेली वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. चांगली वेळ देखील माणसाची खराब होते आणि खराब वेळ देखील चांगली होते. अनेक चित्र विचित्र बदलताना पाहिलं आपण. 2 ओव्हर 16 धावा. काही स्ट्रगल करताना दिसतात, काही पहिलं सक्सेसफुल असतात, काही मीडियम रेंज मध्ये पाहायला मिळतात. 2 ओव्हर 16 धावा. आता गोपी आलाय लॉंग ऑन ला, मिड ऑफ ला एक फिल्डर वाईट ठेवलाय थर्ड बॅनला. सध्या दर्पण मात्रेचा हा गेम पाहून एक वेगळी प्लॅनिंग, एक वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. मॅच घेऊन खेळला जातोय. सिंगल डबल सेट झाल्यानंतर मोठे फटके येतील की नाही प्रश्नचिन्ह निर्माण. 17 धावा. जबरदस्त फटका आणि सरळ चेंडूला फेकून दिले मिड विकेट रिझनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. JPL सिक्सर. जबरदस्त कंट्रोल मध्ये, कंट्रोल अँड पुल ऑफ स्टंपवर. ही लेंथ लाईन का बिघडली तर इथे षटकार आला. षटकार आल्यानंतर अंपायर आमच्यापर्यंत वळाले. वाईट बॉल. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव्याने धावपळक 24 धावा. कुणाल पाटील. सुरुवातीला देखील निलेश थोडा स्ट्रगल करताना दिसला, मात्र यावेळी चांगला समाचार घेतलाय. फुलटॉस बॉलला फ्लॅट 6. अप्रतिम फटका. आणखीन एक येतोय अफलातून दर्जेदार ग्लोरियस सिक्सर. तीस धावा. 5 जर विचार केला तर 5 ओव्हरचा मॅच आहे. आतापर्यंत 15 बॉल फेकून झालेत, म्हणजेच 3 चेंडू फेकून झालेत. अर्धा पल्ला. 15 बॉल मध्ये 30 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने या धावा झाल्यात. नवीन मात्रे आमच्यापर्यंत सर्व माहिती देत आहेत. चांगली स्कोरिंग ते करतायत. निलेश काय जबरदस्त बॅटिंग. SM फिटनेस या संघामधून खेळत असताना पुन्हा एकदा मोठा फटका उडवायचा होता. याची एज लागली आणि त्यानंतर शॉर्ट लॉंग स्टॉप रिझनला स्ट्रगलिंग चालू आहे. रनआउटची संधी मात्र येते. खन्ना चुकी करतोय निखिल भोईर आणि इथे 2 धावा. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. जेवढ्या धावा येतील तेवढ्या बेनिफिट आहे. एकही विकेट गेला नाही. 32 धावसंख्येची पार्टनरशिप. 22 वरती 10 बॉल मध्ये खेळतोय निलेश आणि दर्पण 6 बॉल 7. नेहमी असं चित्र दर्पणकडे पाहतो आपण. पुन्हा एकदा यावेळी स्लॅश केले कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचे लागले शर्यत. चेंडू मात्र निघून जाईल की नाही. दन दन करत तर चेंडू निघून गेलाय कव्हर पॉइंट रिझनच्या बाहेर. आणखीन एक येतोय अप्रतिम JPL चौकार. जितेंद्र पाटील आलाय. आमच्याशी संवाद त्यांनी साधला होता. ज्यावेळी लेफ्टीला ऍडव्हान्टेज असेल ना त्यावेळी मी स्वतः जाईन आणि आज खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स होता. खुश झालेत. टीम जिंकले. प्रसाद पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम प्रसाद दादा. चांगले फिटनेस मॅन आहे आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 36 धावा. यावेळी लाऊड अपील. बॅट मला वाटते इथे क्रीज वरती बॅटचा आवाज आला. तेच अंपायर दर्शवितात. काही आवाज येतात ते नीट निरीक्षण केलं जाते अंपायरच्या माध्यमातून. 3 ओव्हर 36 धावा. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये देखील 36 धावा 3 ओव्हर. चला घाई करा, स्पीडअप करा. पुढच्या मॅचचा टॉस देखील अनाउन्समेंट करणार आहोत. 36 रन 3 ओव्हर.
आई माझी वाट कोणाची पाहते. चला पुढचा मॅच एनआर कट्टा आणि जय श्रीराम. आणि मजा येईल आता या मॅच मध्ये. जय श्रीराम, हृदयनाथ भोईर आणि एका साइडला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये एनआर कट्टा. राज पाटील ब्रास बँड देखील येईल आणि एन्जॉयमेंट देखील पाहायला मिळेल. सर्वात एन्जॉय दरवर्षी JPL मध्ये कोणता संघ करतो तो एनआर कट्टा. आणि यंदा लकी स्ट्रायकर देखील सध्या शांत आहेत. दुपारनंतर अजून मजा येईल. 3 ओव्हर मध्ये 36 धावा झाल्यात. खन्ना इज बॅक नेहमी आपण म्हणतो. आणि काय जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शन. काल एक मॅन ऑफ द मॅच देखील मिळाला आहे निखिल भोईर. दर्पणचा स्ट्रगल चालू आहे JPL मध्ये. चांगला बॅटर आहे, संयम ठेवावा लागेल, बॉलच्या मेरिट वरती खेळावा लागेल. आकाश राऊत देखील नेहमीच सपोर्ट करत असतात. साने गुरुजी असो SM मॅचचा आनंद ते देखील घेत आहेत. मोठा फटका खेळायचा होता, कव्हरच्या वरून चेडूला उडवायचं होतं आणि इथे जबरदस्त फटका. तेवढंच चांगलं फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग कुणाल मडके. क्या बात आहे, जबरदस्त. म्हणून या धावा वाचवणं गरजेचं आहे. धावपळक पुढे आलंय 38च्या घरामध्ये आणि दोन्ही टीमला मॅच जिंकणं महत्वाचं आहे. SM पहिली मॅच हरलाय आणि विहाना पहिली मॅच जिंकलाय. इथे SM ला जास्त ही मॅच इम्पॉर्टंट आहे. पार्टनरशिप 38 धावेची आहे. हाय स्कोरिंग पार्टनरशिप पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. पाहत राहिला दर्पण. आता निलेश तिथे माहिती देतोय कशा प्रकारे निखिलची ओव्हर खेळायची. कारण की निखिल आणि जर विचार केला निलेश एकाच टीम मधून खेळतात, म्हणून या ओव्हर मध्ये काय दर्पण थोड्या दबावामध्ये दिसतोय. 38 धावा. स्विचिटचा फटका होता. फिल्डर दिपेश आहे, चांगली फिल्डिंग दिपेशच्या द्वारे. जॉली बॉईज मधून आपण पाहिलं या खेळाडूला. यंदा मात्र चांगल्या संघामध्ये वर्णी लागली जाते. ओपनिंग बॅटर आहेत दिपेश आणि गोपी. ही एवन जोडी या संघामध्ये आहे. बघूयात कशा प्रकारे उपयोग केला जाईल. 39 धावा 4 बॉल. यावेळी चांगला फटका ग्लान्स करायचा होता, फ्लिकचा फटका होता आणि डीप मध्ये चेंडू निघून गेला. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. बॅटिंगला दिपेश आले पुन्हा एकदा. 41 धावा 5 बॉल. 41. एकही विकेट गेला नाही आणि काय पार्टनरशिप बिल्ड होते. आता दोघं सेट आहे. टेनिस बॉल मध्ये सेट कधी कधी अपसेट देखील करतो, आणखी जास्त दमखम लागतो. इंटरनॅशनल मध्ये असं सेट झालं तर चांगली बॅटिंग आपण पाहिलंय. काल विराट कोहलीची चांगली बॅटिंग पाहिली. शतक फास्ट केलं होतं, अर्धशतक, आणि जबरदस्त ऑरेंज कॅप सध्या त्याच्या डोक्यावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. काय घडलं जाईल. दर्पण मात्र वेगाने आलं आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धाव्याला 3 धाव्यामध्ये कन्वर्ट केलं जाते. पाहता पाहता 3 धावा यावेळी कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 धावेने धावपळक पुढे आलंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा. 44 रन्स ऑन द बोर्ड. एकही विकेट गेला नाही. 4 ओव्हर 44 धावा. पाणी घेऊन जा, लगेच फिल्डिंग लावा. ऐकूया एक सुंदर संगीत. बघू शकता कॉन्ट्रीब्युशन दोन्ही प्लेयरच्या माध्यमातून. निलेशच्या बॅट मधून 31 धावा आणि दर्पणच्या बॅट मधून 10 धावा 10 चेंडू मध्ये. निलेश 14 मध्ये 31 आणि दर्पण 10 मध्ये 10. ऑन स्क्रीन JTC आणि TCP वर तुम्ही पाहू शकता. हाय स्कोरिंग पार्टनरशिप पाहायला मिळते. अंतिम ओव्हर आहे आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. ऐकूया सुंदर संगीत.
44 4 ओव्हर हाय स्कोरिंग पार्टनरशिप पाहायला मिळते. चला लवकर ग्लोव्ज घेऊन जा. कुणाल मडके आता सध्या बॉलिंग मार्क वरती. कुणाल पहिला बॉल एस्टनच्या वरून सरळ निघून जातोय. लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या मधोमध सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू. डॉट बॉल झालाय. खऱ्या अर्थाने बॅटर दमलेत. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव कंप्लीट आणि अशा प्रकारे आता दबावामध्ये दोन्ही बॅटर दिसत आहेत. दर्पण आहे, क्षमता आहे दर्पण मध्ये. 1 ते 2 मोठे फटके आले ना तर पार्टनरशिप योग्य पद्धतीने बिल्ड झाले आणि संघाची धावसंख्या देखील 45 झाल्यात. 4 बॉल मध्ये काय एखादा मोठा फटका येईल की 50-55च्या आतमध्ये अडवला जाईल. पुन्हा एकदा हा बॅटर नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा जवळच. असं नाही की मिड ऑफ मध्ये गेलाय, सिली मिड ऑफ जवळच 38 सर्कलच्या आतमध्येच. 2 धावा अप्रतिमरित्या फिल्डरने इथे प्रयत्न केला होता मात्र बॉडी लँग्वेज दाखवली होती. 2च धावा 47 धावा. दर्पणला जीवनदान वर जीवनदान. आता मात्र दर्पणला जीवनदान मिळालंय आणि त्यानंतर दाखवून दिले दर्पणचा ट्रेडमार्क फेवरेट हाय अँड हँडसम ह्यूज इट षटकार. त्रेपन्न धावा. अप्रतिम कॅमेरा वर्क पाहू शकता शेवटपर्यंत तुमच्या स्क्रीन वरती आणि जबरदस्त जेटीसी अँड टीसीपी ग्रेट कॅमेरा वर्क. 18 धावाचा प्रकार असता तर 8 धावा देखील दिल्या असत्या. असा षटकार होता. 53 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत. ISPL ला 9वा पाहिलाय. पुढच्या वर्षी जुचंद्र मध्ये देखील टेप बॉल आणि 9वा 10सा काहीतरी दिसेल. आणि ऑक्शनला 3 आयकॉन प्लेअर देखील असतील जर असं जमू शकते. ते आयकॉन आपल्या गावातले नसतील, ऑल इंडिया ओपन मधले. यावेळी आता पुन्हा एकदा जी कॅच सुटली ना त्याच्यानंतर आल्या दमदार दर्जेदार आणखीन एक षटकार. मध्ये दिला आणि काय फटका. जबरदस्त पार्टनरशिप. या जुचंद्र प्रीमियर लीग ची सर्वाधिक हाय स्कोरिंग पार्टनरशिप SM फिटनेस टीमच्या द्वारे 59 धावेची. टाळ्या झाल्या पाहिजे. बघू शकता आता दर्पण 13 मध्ये 24 कॉन्ट्रीब्युशन आणि 16 मध्ये 32. निलेश दोनशेच्या स्ट्राईक रेटने निलेश देखील बॅटिंग करतोय. अंतिम बॉल 59 धावा. मी म्हटलं की 1 ते 2 षटकार आले ना तर योग्य पद्धतीने SM फिटनेस एका वेगळ्याच रूप मध्ये पाहायला मिळेल आणि तेच घडलंय. कुणाल मडके 28,000 पॉइंट्सने विकेट घेतलाय. महागडा प्लेयर आहे आणि महागडा ठरलाय. षटक 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल का तर नाही. पार्टनरशिप इथे नॉट आउट राहील. 61 धावा नॉट आउट आणि जबरदस्त इथे टाळ्या वाजवा सर्व जे आहेत आपले JPL च्या टीम्स. कारण की हायेस्ट स्कोरिंग पार्टनरशिप 62 धावेचा टार्गेट येणार. कट्टा टॉस करण्याकरता या आणि जय श्रीराम टॉस करण्याकरता या. पुढील मॅच या 2 टीमच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. 62 धावेचं आव्हान.
संदीप गावंड सर आज चांगला लोक त्यांचा पाहायला मिळतोय. आणि मी तर म्हणेन कॉमेंट्री ऐवजी तुम्ही जर इलेक्शनला उभे राहिले तर नक्कीच जिंकून याल. कारण की तशी कामं त्यांनी केलेत. बघा आपल्या गावातल्या प्रत्येक स्पर्धेला चांगला सपोर्ट असतो त्यांचा आणि आम्हाला देखील चांगलं मोटिवेट ते करत असतात. खूप गायडन्स देतात आणि त्यांच्या देखील आम्ही काही गोष्टी नक्की फॉलो करत असतो. पहिला कॉल ज्या स्पर्धेला येईल तिथेच संदीप गावंड सर तुम्हाला दिसतील. मग असं नाही दोन्ही दगडांवर एक पाय ठेवत नाही, एकाच दगडावर दोन्ही पाय ठेवतात. काही असतात एखादी मोठी मॅच आली की दुसरीकडे वळतात आणि मग नंतर ती मॅच कॅन्सल झाली की पुन्हा एकदा तिथे येतात. तसं काही कृती आपण अजूनपर्यंत पाहिली नाही संदीप गावंड सरांकडून. आकाशने भरपूर कानमंत्र दिलाय शुभमला. काय तो कानमंत्र घेतील की नुसतं ऐकून सोडून देतील? जय श्रीराम दीपेश पाटील मिस्टर JPL मागील वर्षीचा आणि NR कट्टा आज पराग आहेत. टॉसला 2 कॅप्टन येत आहेत. टॉस मी म्हणेन वरतीच करा. काय बोलायलाच नाही भेटत. या प्रथमेश भोईर मनीष म्हात्रे देखील चांगल्या लुक मध्ये आल्यात. टॉस मनीष म्हात्रे भरपूर मेहनत JPL मध्ये त्यांनी घेतले. मात्र जबरदस्त MB स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत. दोन टीमच्या दरम्यान ही टॉस केला जातोय. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. NR कट्टा वर्सेस जय श्रीराम. छापा असा कॉल छापा चालाय. मनीष दादांना विनंती केली दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण स्थान पण व्हायचं. टॉस जिंकला NR कट्टा. काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करणार. प्लेयर्स अवेलेबल आहेत का? अजून तर स्टँड मध्ये दिसत नाहीयेत पण येतील. आज NR कट्टा डगआउट थोडा शांत दिसतोय. बँजो दिसत नाही. काही समर्थक बाहेर आहेत की काय? प्रत्येक जण स्वतःच्या कामामध्ये व्यस्त आहे आणि जसा मिळतोय तसा टाइम काढतोय. आज एक मॅचच होती, तेवढा टाइम नव्हता कोणी काढला. काल 2 मॅचच्या हिसाबाने पूर्ण मंडप दिवसभर तुम्हाला भरलेला दिसला होता. नक्कीच. काय स्ट्रॅटेजी आखले कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे? असे कोणते बॅटर आहेत त्यांना लवकर आउट करण्याचा प्रयत्न असेल जय श्रीराम संघाकडून? एकतर माझा आवडता प्लेअर पाती आहे, त्यालाच आउट करण्याचा प्रयत्न असेल आणि दीपेश तो तुझा चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याला सुद्धा आउट करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस जिंकला असता जय श्रीराम तर डिसिजन काय असतं? फील्ड बॅटिंग करायचे. आता काय टार्गेट ठरवून आला असेल मनामध्ये? जास्तीत जास्त किती धावा करण्याचा? 55 ते 60. आणि काल जो खेळ राहिला 6 विकेट हितेंद्र भोईरने घेतल्या, 3 लगातार षटकार मारला. काय म्हणाल त्याच्याविषयी? त्याच्याविषयी म्हणायचं काही विशेष नाही की तो म्हणजे त्याच्या दिमागाने बॉलिंग करतो. आणि नक्कीच NR कट्टा सारखा बलाढ्य संघ आहे. एक वेगळी फाईट वेगळी स्ट्रॅटेजी आहे का काय? नाही ना, स्ट्रॅटेजी काय नाही, जसं सूचनेनुसार आम्ही त्यानुसार आम्ही खेळत असतो. आपली जुचंद्र प्रीमियर लीग गावकऱ्यांची टुर्नामेंट आहेत, गावातले प्लेयर्स आहेत, युनिक नवीन नवीन खेळाडू आहेत. कसं या स्पर्धेचं विश्लेषण करशील? नाही नाही, स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि त्यातून मेहनत केली आहे म्हणून स्पर्धा ही सक्सेस व्हावी अशी आपली विनंती आहे. आणि एकंदरीत हितेंद्र भोईर म्हटलं तर मालिकावीरचा बादशाह. तुम्हाला वाटते का ती बाईक त्याच्या नावावर जाऊ शकते का? मी ह्या मॅच नंतर मी तुम्हाला सांगेन नक्की काय ते. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि हा आहे दीपेश पाटील कॅप्टन. तर टॉस जिंकलेला आहे NR कट्टा टीमनी आणि घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील संदीपजी गावण आणि तुषारजी सोनवणे. थँक्यू JTC अँड TCP लाईव्ह. धन्यवाद. धन्यवाद अक्षय साडम. प्रत्युत्तरादाखल जे लक्ष आहे त्या लक्ष्याचा आपण विचार केला तर 62 धावांचं लक्ष आहे आणि पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. स्ट्राईक इन कडे गोपी आणि नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर राहतोय सँडी संदेशकिनी. पहिलाच बॉल, मोठा फटका, चेंडू शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार.
टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केलं आणि गोपी निषाद यांनी षटकार खेचलाय. शॉर्ट बॉल पूल केलाय, चेंडू हवेत आहे. आता यावेळी हा झेल टिपला गेलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पहिली विकेट शैलेशाने झेल टिपलाय. 6 वर लागलाय पहिला धक्का, गॉन. मला वाटते सुरुवातीपासून ठरवलं होतं की मोठे फटकेच खेळायचे, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की गोलंदाजाला कधीच कमजोर समजू नका. गोलंदाज कसं कमबॅक करतील हे काही सांगता येत नाही. षटकार लागल्यानंतर पुन्हा एकदा लालच दिलं गेलं बॅटरला आणि तो बॅटर मिडविकेटच्या दिशेनेच हा फटका खेळताना दिसला, जिथे क्षेत्ररक्षक शैलेश याने झेल टिपला आणि बाद केलं बॅटर गोपी याला. 2 बॉलचा सामना करत 6 धाबा बनवलाय गोपी या बॅटरने. दैविक पाटील आमच्या सोबत जुडले गेलेत. चिमुकला आहे या ठिकाणी जो लकी चांप पाहायला मिळतोय, खास करून SM फिटनेस या टीमचा. त्यांना तुम्ही बघू शकता. दैविक प्रसाद पाटील यांचे सुपुत्र इथे आमच्या सोबत जुडले गेलेत खेळाडूंचे नाव सांगण्याकरता. नवीन बॅटर बघूया. हितेश न्यू बॅटर इन. नितेश आलाय, मोठा फटका इनफील्ड वरून चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू पुढे सरकतोय. कपिल तिथे फिल्डिंग करत होता. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 8 वर. लक्ष जरी 62 या धावसंख्येचं असलं तरी योग्य ती वाटचाल करावीच लागेल, कारण या स्पर्धेचा विचार केला तर 2 संघ कालच्या दिवसात SM फिटनेस टीमने 1 मॅच गमावला होता. या उलट विहाना सुपर किंग्सने 1 मॅच जिंकलाय. म्हणजे दोघांनाही हा मॅच जिंकणं गरजेचं असेल. हा चेंडू हवेत आहे. बघूया झेल टिपला जाईल काय. उलट्या दिशेने झेल टिपलाय. गोलंदाज हार्दिक याला सफलता. विकेटचं पतन. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 8. बॉल होता आणि त्या बॉलला मग खेळायचं होतं मिड ऑनच्या वरून, परंतु अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही आणि ह्या चेंडूवर फ्लॉप शो पाहायला मिळाला बॅटर नितेश याचा. नितेशाने 2 बॉलचा सामना केला. 2 बॉल्स मध्ये 2 रन्स बनवले. संदेश किनी आणि कुणाल पाटील याच्यावर मोठी जबाबदारी असेल. आयकॉन खेळाडू आहे कुणाल पाटील आणि संघनायक म्हणून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये थोडासा चोप बसला होता ज्यावेळेस कुणाल 4थं षटक टाकण्याकरता आला होता, 3रं षटक टाकण्याकरता आला होता आणि त्या 3ऱ्या षटकामध्ये एकंदरीत जर आपण विचार केला तर 26 धाबा 13 चेंडूंमध्ये त्याने मोजल्यात. 12 चेंडूमध्ये 26 धाव मोजल्यात. इथे 1 धाव पूर्ण केली. 1 धावेनिशी आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर पोहोचली आहे 9. 2 गडी बाद 9 धाबा. 62 या धावसंख्येचं लक्ष पूर्ण करायचं आहे आणि अशा स्थितीमध्ये 5 बॉलमध्ये 9 रन्स आलेत. उजव्या हाताचा बॅटर संदेश केनी तयार. प्रथमतः समोर जाईल आणि ऑन साइडला 2-1 फिल्डर ठेवण्यात आलाय. 38 सर्कलच्या बाहेर मोठा फटका खेळला जातोय, परंतु चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतो हमी. दर्पण याने टिपलाय झेल. फलंदाज संदेश होतो फेल. विकेट डाऊन. लागलाय 3रा धक्का, गॉन.
पहिले षटक समाप्त झाले आणि सफल षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, धावसंख्या 9, 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 53 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 13.25 बनलाय. कुणाल पाटील आणि कुणाल मडके हे दोन खेळाडू सध्या विकेटवर उभे आहेत. 24 मध्ये 53 ची गरज आहे. कुणाल मडके हा सातत्याने ह्याच विकेटवर सराव करत असतो, कारण खऱ्या अर्थाने अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाद्वारे तो क्रिकेटच्या मॅचेस खेळत असतो आणि त्याला या मैदानाचे कणकण ठाऊक आहे. गोलंदाज मार्गावर आता नंबर 2 चा षटक टाकण्याकरता समोरच्या इनकडून गोलंदाज आलाय विक्रांत भोईर. पहिला असा गोलंदाज आहे ज्यांनी कालच्या दिवसामध्ये मेडन ओव्हर टाकलं होतं. आर्यन भोईर आणि विक्रांत भोईर या दोघांनी एक निर्धाव षटक टाकलंय. तो एक रेकॉर्ड आहे. पाहूया आज तशाच पद्धतीने गोलंदाजी होईल काय. मोठा फटका खेळायचा तो कुणाल याला आणि हा चेंडू हवेत होता. जेल सुटलाय. फर्स्ट स्वरूप 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 10. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 52 धावांची आवश्यकता. विक्रांत भोईर खऱ्या अर्थानं ज्या वेळेस ते NCA द्वारे खेळत असतात, त्यांच्या असोसिएशन अंतर्गत खेळत असतात, त्या वेळेस त्या टीम मध्ये कमी दिसत आहेत आणि इथे जी JPL मध्ये बोली लागली, कमी बोली जरी लागली तरी एक ट्रम्प गोलंदाज म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. म्हणूनच आयकॉन तुम्ही कधी म्हणू शकता ज्यावेळेस स्वतःला तुम्ही सिद्ध करू शकताय. कुणाल नॉन स्ट्राईक इन कडे, कुणाल मडके स्ट्राईक इन कडे. चेंडू हवेत आहे. मोठा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. बिग ब्लास्ट षटकार. बॅटर कुणाल मडकेने 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या 16, 3 गडी बाद 16 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्याची कुवत असलेला खेळाडू स्ट्राईक इन कडे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडलंय. स्क्वेअर कटचा चांगला फटका, वेगना फटका. अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. मिळतं 4 धावा. चौकार. नेत्रदीपक असा फटका म्हणजेच कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह आणि मुंबईला गेला तर मरीन ड्राईव्ह, दोन्हीही किती सुंदर दृश्य असं. हे सुद्धा चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 3 गडी बाद 20 धावा. जिंकण्याकरता 62 धावसंख्येचं लक्ष आणि पाठलाग आता योग्य पद्धतीने होतोय असं वाटतंय. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर तो स्वतःला सिद्ध करतोय. कुणाल मडके. जास्तीत जास्त बोली त्या खेळाडूवर सुद्धा लागली होती जसं ऑक्शन झालं या JPLचं. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेची स्ट्राईक रोटेट झाली. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 21 धावा. JTC TCP द्वारे जोडलेल्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता आपण बघता JPL जुचंद्र प्रीमियर लीग आणि मॅच सध्या सुरू आहे. विहाना सुपर किंग्स. संघ मालक आहेत श्री रोहन कुंजविहारे पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर SM फिटनेसचे संघ मालक म्हणून शुभम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्लेइंग 11चा हिस्सा सुद्धा शुभम म्हात्रे यांना आपण पाहिलं. चांगला फटका. क्रॉस बॅटने चेंडूला उडवले. चेंडू जातो बॅकवर्ड फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1च धाव. 1 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 22 धाबा. ह्या षटकामध्ये धाबा कुठेतरी आल्यात म्हणजे जो दबाव पहिल्या षटकामध्ये होता तो दबाव चौकार आणि षटकारांशी थोडासा कमी झालाय. जिद्द चिकाटी सर्व काही पाहायला मिळेल काय आणि ते सुद्धा टिकून ठेवलंय बॅटर कुणाल मडके यांनी. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातं. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक जिथे 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवले गेले.
हा चेंडू सरळ बॅटने कळून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हा वाईस सफर होते सफल. बघूया किती धाव मिळत आहेत. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळते 4. शानदार स्ट्रोक. JPL चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात. 3 गडी बाद 26 धाबा. आणि यंदाच्या हंगामामधील सर्वोत्तम खेळी साकारताना दिसतोय कुणाल मडके हा खेळाडू. आता इक्वेशन बघूया. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून जर आपण विचार केला तर 36 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 36 धाबा. या स्पर्धेकरता जे जे आर्थिक सहकार्य ज्या ज्या व्यक्तींनी केलंय, जो दानशूरपणा दाखवलाय, त्यांची सुद्धा आपण चर्चा करूया. श्री जिग्नेश म्हात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज करता एक 2 व्हीलर गाडी बाईक स्पॉन्सर झालाय. मान्य श्री चेतक पाटील यांच्याकडून फलंदाज म्हणून एक सायकल स्पॉन्सर झालाय. माननीय अभिषेकजी म्हात्रे यांच्याकडून गोलंदाज म्हणून एक सायकल स्पॉन्सर झालंय. अभिषेक म्हात्रे आणि प्रथमेश भोईर यांनी हे सायकल स्पॉन्सर केलंय. त्याचबरोबर म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्स यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफीज आणि प्रथमेश भोईर यांच्याकडून मंडपची व्यवस्था झालेली आहे. ही माहिती आमच्यापर्यंत दिली जाते. म्हात्रे ब्रदर्स अँड सन्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करता लागलेल्या ज्या मोमेंटो आहेत, ज्या आपण बघतोय, ज्या दिल्या जात आहेत, त्या मोमेंटोज प्राप्त झालेत. सूरजजी सोनी यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. नायगाव दरबार हॉटेलचे मालक आहेत, ते सुद्धा चांगला सपोर्ट करतायत. जीवन डिसोसा हे मार्गरेट्स 11 टीमचे संघ मालक आहेत, त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. जितू पाटील यांनी या स्पर्धेकरता लागणाऱ्या संपूर्ण पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जे ओम साई 1110 टीमचे संघ मालक आहेत. आणि हर्षदजी पाटील यांनी या स्पर्धेसाठी लागणारी युट्यूबची व्यवस्था केलेली आहे. लाईव्हची जो काही खर्च आहे ते हर्षद पाटील साहेबांनी केलाय. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. चेंडू जातोय खबर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 27. पुढचा बॉल टाकण्याकरता हार्दिक तयार. ससूनगर येथील जी मोठी स्पर्धा सुरू आहे, श्री भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक, त्याच्यामध्ये सुद्धा हार्दिक या गोलंदाजाने चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. टोचा खेळाडू. फुल टॉस बॉल. बीमरचा इशारा. क्षेत्ररक्षकाने जरी झेल टिपला तरी इथे दुसरी धाव घेण्याकरता बॅटर उत्सुक आहेत. 2+1 3 धाव मिळतील. कमरेपेक्षाही जास्त वर हा चेंडू होता, त्यामुळेच बीमरचा इशारा. 6 धावा मिळाल्या असतं बॅटरला, परंतु थोडीशी ताकद कमी पडली असं वाटतंय. 3 धावाची पडली भर. 3 धावांच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 30 धावा. 3 गडी बाद 30. कुणाल मडके 5 बॉल मध्ये 17 धावा बनवतोय. संकट मोचकाची भूमिका अदा करतोय. योग्य तो खेळी साकारतोय आपल्या टीम साठी. 17 मध्ये 32 धावांची गरज. फ्री हिट. चेंडू हवेत आहे. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू उचलतोय, कॅच टिपतोय, परंतु 1च धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 31 धाबा. 3 गडी बाद. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाबा लागल्या जात आहेत 31. 62 धावांचं लक्ष आहे. अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. चांगला परफॉर्मन्स देत आहेत विहाना सुपर किंग्स टीमचे हे 2 धुरंधर. कुणाल पाटील एक चांगले जुने जाणते खेळाडू आहेत, चांगले क्रिकेटर्स, अनेक मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या ट्रॉफीज त्याने पटकावलेत आणि स्ट्राईक इन कडे सज्ज आहेत. गोलंदाज हार्दिक तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल शरीरापासून दूर खेळला जातो. फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलताना 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचं प्रत्यय आपल्याला इथे दाखवलंय या 2 बॅटरने, कुणाल मडके आणि कुणाल पाटील यांनी. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 34.
62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता स्थिती काय आहे त्याची चर्चा करूया. 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 28 धावा. लढावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तयार नव्हता आणि त्यामुळेच गोलंदाजाला पुन्हा एकदा परतावं लागेल. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. मोठा फटका, चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे. दावा बनवण्याकरता मैदानाच्या आतून फलंदाज करतात जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. मिळतात 6 धावा. षटकार. जबरदस्त रिप्ले दाखवला गेला. आडव्या बॅटचा वापर केला आणि चांगल्या ताकदीचा वापर. तिथे फिल्डर तैनात होता परंतु त्याला चकवत चेंडू 6 धावांकरता निघून गेलाय. धावसंख्या 40. पुन्हा एकदा हल्ला चढवलाय, चेंडू हवेत आहे. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. पुन्हा एकदा खेचलाय. षटकार. 46. 3 गडी बाद 46 धावा झाल्यात. 62 धावांचं लक्ष होतं आणि आता स्थिती अशी बनलेली आहे फक्त आणि फक्त 16 धावा आवश्यक आहेत. 16 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन इन 13 बॉल. 13 चेंडू 16 धावा. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. टाळ्यांचा या ठिकाणी गजर होतोय. बँजो पथक सुद्धा त्या ठिकाणी सज्ज झालंय. लकी स्ट्रायकर्स यांची जी टीम आहे त्या खेम्यामध्ये प्रेक्षक एन्जॉय करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 47. 47. पुढचा बॉल इन दी एअर. हा झेल टिपला तर मॅच मध्ये परतीचा प्रवास होऊ शकतोय. हा झेल टिपलाय शेवटच्या क्षणाला हार्दिक यांनी आणि विकेटचं पतन झालंय. कुणाल मडके इज गॉन. स्कोर इज 47. तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 47. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तर 7.50 बनलाय. करंट रन रेट 15.67 बनलाय. परंतु कुणाल मडके काय जबरदस्त नॉक, जबरदस्त इनिंग त्याची पाहायला मिळाली. 9 बॉलला समोर गेलाय. 9 बॉल मध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 2 कणकणीत असे चौकार ठोकत त्याने 30 धावांचं योगदान दिलं. त्याच्या या योगदानामुळे सध्या संकट जी आली होती ती संकट बाहेर निघालेली आहेत. विहाना सुपर किंग्सची 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर आलाय निखिल खन्ना. खन्ना या नावाने प्रसिद्ध जास्त आहे या खेळाडूची आणि चर्चा सुद्धा जास्त होतोय. परंतु 12 बॉल 15 धावांची गरज असताना एक वेगळी रणनीती आखावी लागेल. एक डावपेच खेळावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या SM फिटनेसच्या टीमला. काही वेळापूर्वी एक चर्चा सुद्धा झाली होती. पहिली इनिंग ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस अर्थातच आमचे मित्र प्रफुल्ल भोईर, क्रिकेट समीक्षक आणि क्रीडाप्रेमी महेंद्र पाटील या ठिकाणी जोडले होते आणि त्यांना म्हटलं होतं आम्ही की जरी 59-60 धावा झाल्या तरी बॅटर थकलेत. आता हा स्विचिटचा फटका नाही परंतु कुणाल यांनी चांगला फटका खेचलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषे पार. मिळताय धावा 4. JPL मधील शानदार चौकार. इज 51. 50 अप. 4 गडी बाद 51 धावा. डाव सावरण्याचं काम केलं संकटमोचक खेळाडू कुणाल मडके याने. आणि आता कुणाल पाटील हा सुद्धा आक्रमक रूप धारण करतोय कारण त्याला ठाऊक आहे मी कॅप्टन आहे आणि कॅप्टन म्हणजेच लीडर असतो. दर्पण तयार.
दर्पणचा हा बॉल स्लॉक करायचा होता. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. हा निर्धाव चेंडू. धाव संख्या धाव फळकावर आपण बघितली तर खऱ्या अर्थाने इथे काय घडलंय ते बघूया आपण. अंपायर्सने जो सॉफ्ट डिस्मिसल आहे ते आउटचं येस इज गॉन. विकेटचं झालंय पतन. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला 5वा धक्का. 5 गडी बाद. धाव संख्या 51. फळकावर धावा 5 गडी बाद 51. अजूनही 11 धावांची आवश्यकता. लकीच्या अंप दैविक काय सांगतोय आपण बघूया. दैविक सोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. सध्या चेंडू पडतोय. शॉर्ट बॉल फुल पॉवर 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 पॉवरफुल सिक्सर. नाव हिमालय आहे आणि त्याच पद्धतीने तो षटकार खेचतोय. धावसंख्या पोहोचली 57. अजून 5 धावांची आवश्यकता आणि कैलास पाटील यांच्याकडून 500 रुपये मिळतील हिमालय पाटील या खेळाडूला. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 58 वर. 58. 5 गडी बाद 58 धावा. काय एक वेळ असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद आणि 9 धावा होत्या. त्यावेळेस संकट मोचक स्वतःवर जबाबदारी स्वीकारून मैदानाच्या आत उतरला कुणाल मडके. आता हिमालय सुद्धा आक्रमक ठरतोय. 1 धाव तो पूर्ण करतोय. दुसरे धाबे करता धावत नाहीत. एकच धाव. एका धाब्याच्या मदतीनं धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 59. 5 बाद 59 धाबा. 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. म्हणजे ज्या अशा पल्लवित केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्या आता निराशामध्ये परिवर्तित होत आहेत. कारण इतर गोलंदाज साथ देताना दिसले नाही. गोलंदाज हार्दिक याला फक्त आणि फक्त 3 धावा बनवायच्या आहेत. हो चांगला बॉल चांगला बॉल. बघितलं जर आपण हा चेंडू मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने रिलीज होतोय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. कारण पंच ही कुठल्या टीमच्या बाजूने नाहीत तर पंच फक्त क्रिकेटच्या बाजूने आहेत. त्यामुळेच तुम्ही पंचांच्या डोळ्यांना डोळा लावू नका. नजरा फिरवू नका. जे काय निर्णय देतील ते प्रत्येक टीम करता सारखेच निर्णय असतील. धावसंख्या 5 गडी बाद 59. षटकातील पुढचा बॉल. या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू टाकून चाललेत. पुढचा बॉल पुढचा बॉल. इथे काय घडलंय बघूया. आणि इथे मला वाटते षटक येस षटकाची समाप्ती झाली आमच्यापर्यंत माहिती मिळतोय. म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा 5 गडी बाद 59. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपला नाही. मॅच बनू शकतोय. गोलंदाज काहीतरी करामत करू शकतोय. चमत्कार या ठिकाणी घडेल काय याची चर्चा सुद्धा होईल. ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
करता 3 धावांची गरज आहे विहाना सुपर किंग्स या टीमला. विहाना सुपर किंग्सने त्यांच्या लढतीतील कालच्या दिवसात एक मॅच जिंकला होता आणि हा जर मॅच त्यांनी जिंकला तर अर्थातच त्यांच्या अजून सुपर 4 मध्ये जाण्याची उमेद अजून वाढेल. परंतु 6 बॉल 3 धावा डिपेंड सुद्धा होऊ शकतात आणि असं अनेक वेळा झालंय. ह्याकरता गोलंदाजीचा मारा सांभाळण्याकरता गोलंदाजाला यश. समोर हिमालय पाटील आणि हिमालय यांनी ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय ना, इक्का दुक्का त्याने खेचलाय सरळ चौका. विजयी चौकार, खेळ खल्लास, मॅच संपवलाय. विजय झालाय विहाना सुपर डुपर किंग्सचा. कॉंग्रॅच्युलेशन. लगेचच पुढच्या मॅच करता दोन्ही संघ तयारीत राहतील. हँडशेक करा आणि पुढच्या मॅच करता दोन्ही संघ तयारीत राहतील. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक मध्ये थेट आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे आणि हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या अतिथी कक्षामध्येच देणार आहोत. ऑल टू डीजे. लवकरात लवकर पुढील मॅच करता दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरा. SM फिटनेस टीमला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं आणि या स्पर्धेमधील सलग त्यांचा दुसरा पराभव झालाय. परंतु अजूनही त्यांची उम्मीद कायम असेल. एक मॅच शिल्लक आहे.